नमस्कार मैत्रिणींनो, मातोश्री मसाल्यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण मिरची पावडर कशी बनवायची ते बघू आणि मिरची पावडर बनवताना कुठल्या कुठल्या मिरच्या घ्यायच्या आहेत ते बघूया। आपल्या मातोश्री मसाल्यामध्ये दोन प्रकारच्या मिरची पावडर भेटणार आहे। दोन प्रकारच्या मिरची पावडरमध्ये मी ह्या एका मिरची पावडरमध्ये शंकेश्वरी मिरची घेतली आहे अर्धा किलो, गुंटूर मिरची अर्धा किलो घेतलेली आहे आणि तेजा मिरची अर्धा किलो घेतलेली आहे आणि रेशमपट्टा मिरची अर्धा किलो घेतलेली आहे। मिरची पावडर बनवणार आहोत आणि एक पूर्ण आपली काश्मीरी लाल मिरची पावडर बनणार आहे। त्याच्यासाठी मी फक्त काश्मीरी लाल मिरचीच घेतलेली आहे। लाल मिरची बनवताना आपण मिरची भाजत नाही, त्यामुळे आपण मिरची एक दिवस छान वाळवून घ्यायची आहे। मिरची वाळलेली असली की आपल्या मिरचीला जाळं लागत नाही आणि ती वर्षभर छान टिकते। आणि त्याबरोबर आपण काय करायचं की आपण जेव्हा कांडपमध्ये मिरची दळायला जाणार आहोत तेव्हा कांडपमध्ये जाताना आपल्याला मीठ घेऊन जायचं आणि तेल घेऊन जायचं आहे। या 2 किलो मिरचीसाठी आपण 100 ग्रॅम तेलाचा वापर करायचा आणि 100 ग्रॅम मिठाचा वापर करायचा। त्यामुळे आपल्या मिरचीचा कलर वर्षभर एकसारखा राहतो। कधी कधी आपल्या मिरचीचा कलर नवीन छान असतो, नंतर आपला फिकट पडतो, त्यामुळे आपल्याला तेलाचा आणि मिठाचा वापर करायचा असतो। मिरची पावडर मी कांडपमध्ये कुटून आणलेली आहे, तुम्ही बघू शकता तिला किती छान कलर आलेला। ह्या मिरची पावडरमध्ये आपण 4 प्रकारच्या मिरच्या वापरलेल्या आहेत आणि ह्या मिरची पावडरमध्ये फक्त काश्मीरीच मिरची वापरलेली आहे आणि मी कांडपमध्येच तेल आणि मिठाचा वापर केला आहे, म्हणून आपल्या मिरचीला खूप छान कलर आलेला आहे। मला पण जर आपल्या मातोश्री मसाल्यामध्ये मिरची पावडर ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।